राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत आता हेक्टरी 30,000 रुपये इतके नुकसान भरपाई वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल 2026 पासून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक जिल्ह्यात प्रत्यक्ष वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य शासनाने पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचे नियमित पीक विमा काढला होता त्यांना प्राधान्य ही मदत दिली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यानुसार प्रति हेक्टरी 30,000 रुपये इतकी रक्कम थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांना माहिती अपूर्ण आहे किंवा बँक खात्याची आधार लिंक नाही त्यांना त्वरित आपली माहिती अपडेट करा, अन्यथा त्यांचा या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. याविषयी काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे वाटप प्रक्रियेत थोडा विलंब होत आहे, मात्र लवकरच सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठी किंवा कृषी सहकारी यांचा संपर्क साधून आपले नाव यादीत आहे का हे तपासणे असून अहवाल करण्यात आले आहे. तसेच अधिकृत संकेतस्थळात देखील यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले असून भविष्यात पीक विमा रक्कम आणखी वाढवी आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की या आर्थिक मदतीने त्यांना पुढील हंगामासाठी शेती सुरू ठेवण्यात मदत होईल. एकूण पीक विमा योजनेअंतर्गत सुरू झालेले 30,000 रुपये प्रति हेक्टरी वाटपानुसार राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. संपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.